नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. या व्हिडिओमध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, पण नक्की त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि नक्की प्रत्येक महिलेने, प्रत्येक पुरुषाने या गोष्टीची काळजी घेतली तर निश्चितच आपलं जीवन अजून सोपं होण्यासाठी मदत होणार आहे. विशेषतः महिलांनी या गोष्टीची काळजी घेतली तर अजून सोपं होण्यास मदत होईल, कारण हा विषय महिलांशी निगडीत आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्यापैकी तुमच्याकडून या ज्या काही चुका होत असतील तर त्या चुका नक्की उद्यापासून टाळायला सुरुवात करा. नक्की तुमच्यावर लक्ष्मी मातेची व भगवान विष्णूंची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा विषय काय आहे तर तुळस. तर तुळशी संबंधी हा विषय आहे. तसं तुळस म्हटलं तर असं कुठलं घर नाही आहे की जिथे तुळस नसते. प्रत्येक घरामध्ये क्वचित तुळस असतेच असते आणि कुणाच्या तरी घरामध्ये तुळस नसेल तर आपल्या घरी एक छोटंसं रोपटं तुम्ही लावा. तुळशीला फार जागा लागत नाही बघा. अतिशय छोटंसं रोपटं आपण लावू शकतो. तुळशीचं रोप म्हणजे माता लक्ष्मीचं रूप असतं आणि ते आपण आपल्या घरी आणत असतो. यासाठी आपल्याला काही नियम पाळायचे असतात, ते तितकेच महत्त्वाचे असतात, कारण तुलसी मातेला आपण लक्ष्मी मातेचं रूप मानतो. तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरात आनंदी वातावरण राहण्यास मदत होते. तुळस आपल्याला बरेच संकेत देतही असते. तर म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला तुळशीसंबंधी पाळायच्या आहेत आणि कुठले नियम आहेत ते जाणून घेऊया. तर तुम्हाला एक माहिती आहे का की तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आहे की नकारात्मकता आहे हे देखील दर्शवत असते. तर ते कसं? तर तेव्हा आपल्या घरातील तुळस खुललेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वावर आहे असं समजावं. पण जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल, ती खुललेली नसेल, तर समजून जावं की आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे, काहीतरी नकारात्मकता आहे. आता या ठिकाणी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कधी वातावरणामुळे देखील तुळस सुकते. तसंच ती उन्हाळ्यामध्ये देखील तुळस सुकते. तर त्या गोष्टी न घडता देखील जर तुळस सुकत असेल तर मग आपल्या घरामध्ये 100% वास्तुदोष आणि 100% नकारात्मकता असते. त्यासाठी आपण काही उपाय केले पाहिजेत. तर तुळशी संबंधी कुठले नियम आहेत ते बघूया. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेव असं नक्की लिहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला नियम जो आपण शक्यतो म्हणजे आपल्याकडनं तो पाळला जातो तो कुठला? तर बिना आंघोळीचं तुळशीला स्पर्श करायचा नाही. तुळशीला बिना आंघोळीचं पाणी घालायचं नाही. आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्ही आंघोळ झाली की तुळशीला पाणी घालतो, आमच्याकडून कधी स्पर्श केला जात नाही. तरीही क्वचित जर कोणाकडून चुकून दुसऱ्या झाडाला पाणी घालत असताना बिना आंघोळीचं तर तुळशीला पाणी टाकत असतो तर हे कुठेतरी चुकीचं असतं. कारण दुसऱ्या झाडांप्रमाणे तुम्ही तुळशीला पकडू नका, कारण तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते. त्यामुळे बिना आंघोळीचं तुळशीला स्पर्श करू नका किंवा पाणी घालू नका. त्या व्यतिरिक्त मासिक धर्मामध्ये देखील आपण तुळशीला पाणी अर्पण करू नये. आता तांब्याने पाणी ओतलं तरच आपण ते म्हणजे पूजापाठ समजावा आणि पाईप वगैरे लावून आपण झाडांना पाणी मारतो, तसं मारलं तर चालतं का? तर नाही चालत. तर तशा पद्धतीने देखील पाणी घालू नये. त्यानंतर दुसरा नियम, सूर्यास्तानंतर कधीही तुळशीची पानं तोडू नये आणि तुळशीचं पान विनाकारण देखील तोडू नये. आता तुळस म्हटलं तर औषधी देखील आहे. बरेच लोक चहामध्ये तुळशीची पानं टाकतात किंवा अशीच खाण्यासाठी देखील घेतात. तरीही औषध म्हणून खायचं, मग आपण तुळशीची कधीही पानं तोडावी तर असं काही नका करू. तुम्ही सकाळी थोडीशी पानं तोडून घेत जा. आता तोडताना देखील एक नियम आहे. तो कुठला? तर कधीही आपण सुरीचा, कात्रीचा, हातांचा, नखाचा वापर तोडण्यासाठी करू नका. आपल्या हाताच्या साह्याने देखील आपण तुळशीची पानं तोडू शकतो. आपल्याला तुळशीची पानं लागतात त्यावेळी नख न लावता आपण फक्त बोटांनी अलगद तुळशीची पानं तोडायची असतात. त्यानंतर तुळशी नेहमी कुंडीतच असावी. तुळस लावण्यासाठी नेहमी कुंडीचा वापर करायला हवा. त्यासोबतच तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरी कुठलीही रोपे लावू नयेत. त्यामध्ये विशेष काळजी घ्यायची अशी आहे की काटेरी रोपं तर मुळीच लावू नयेत. काटेरी रोपं कुठं उगवलं असेल तर ते काढून तुम्ही दुसऱ्या जागी लावा. तसंच काटेरी रोपं तुळशी शेजारी ठेवू नका. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जो नियम आहे सगळीकडे पाळला जातो, संध्याकाळच्या वेळेस दिवा आणि अगरबत्ती तुळशीसमोर जरूर लावावा. त्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने टाळायची ती म्हणजे काय?
तर तुळशीला पाणी घालताना, तर तुळस म्हटलं तर आपण रोज पाणी घालतो, पण रविवारच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये. का तर तुळशीला एकादशीला आणि रविवारच्या दिवशी तुळशीचा उपवास असतो आणि तो निर्जला व्रत असतं. त्यामुळं जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तेव्हा तुळशीचे व्रत आहे आणि आपल्याकडून पाणी घातल्यावर मोडलं जातं आणि ते कुठले तरी आपल्याला ते दोष लागत असतो आणि तुळशीचाही उपवास मोडण्यास आपण कारणीभूत ठरत असतो. त्यामुळं रविवारच्या दिवशी एकादशीला तसेच द्वादशीला देखील तुळशीला पाणी घालू नये. त्यानंतर जेव्हा तुळशीचं पानं सुटतात म्हणजे गळायला लागतात तेव्हा आपण काय करतो, ते हाताने तोडतो आणि असेच कुठे पण टाकून देतो. पण त्यावेळी देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला तुळशीची जी सुकलेली पानं आहेत ती आपल्याला पुन्हा तुळशीच्या रोपाच्या खाली जी माती असते त्या मातीमध्ये टाकायची असतात. एक प्रकारे त्या पानांचं खत म्हणून वापर होतं आणि कुठेही टाकून आपल्या पायाखाली देखील येणार नाहीत. आपल्याकडून तुळशीचा अपमानसुद्धा होणार नाही. त्यानंतर तुळस सुकलेली नसावी. आपल्या दरवाजासमोर जर तुळस सुकली असेल तर ती तशीच आपण ठेवून देतो, पण तसं करू नका. तुळस सुकली असेल तर ती काढून टाका. नवीन तुळशीचं रोप त्या ठिकाणी लावा. नवीन रोपटाची काळजी घ्या, पण आपण त्याच्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत त्याही कुठे फेकू नका, कचऱ्यामध्ये वगैरे अजिबात टाकू नका. काय करायचं तुम्हाला सांगते. त्या काड्या चांगल्या सुकवून घ्यायच्या, त्यानंतर त्याची बारीक पावडर करायची आणि बाहेर महत्त्वाच्या कामासाठी आपण जेव्हा पडतो किंवा एरवी देखील रोजच्या रोज आपण ती तुळशीची पावडर आपण बनवलेली आहे ती आपल्या जर कपाळी लावली तर नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्याला पाठीशी राहणार आहे. तुळस ही औषधी आहेच, त्यामुळे ही पावडर अगदी आपण पाणी एक ग्लासभर घेऊन त्या पाण्यामध्ये सुद्धा अगदी चिमूटभर ती पावडर टाकली तरीही ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहणार आहे. एकतर आपल्या आरोग्याचाही फायदा होईल आणि आपल्याकडून तुळशी मातेचा अपमान देखील होणार नाही. त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो, जेव्हा आपण तुळस लावतो किंवा अगोदरच तुमच्याकडे तुळस असेलच तर अजूनही तुळशीमध्ये तुम्ही एक वस्तू टाकली नसेल किंवा ठेवली नसेल तर तुम्ही ती आजच करायला विसरू नका. तर कोणती आहे ती वस्तू आणि तुम्ही आत्ताही करू शकता. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं. आता बघा 1 रुपयाच्या नाण्याला आपण अनन्यसाधारण असं महत्त्व देत असतो. पूजेसाठी जेव्हा कधी आपण नाणं ठेवतो तेव्हा आपण 1 रुपयाचा वापर करत असतो किंवा आपण देवीचं कुंकुमार्चन करतो त्यावेळी आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण त्या 1 रुपयाच्या नाण्यावर देखील आपण कुंकुमार्चन करतो. म्हणजे काय, ते 1 रुपयाचं नाण्याला अतिशय महत्त्व आहे. लक्ष्मी स्वरूप आपण म्हणत असतो आणि त्यामुळं असा 1 रुपया जर आपण तुळशीच्या मातीमध्ये खोचून ठेवला तर निश्चितच तुळशीसोबत रोजच्या रोज अशा पद्धतीने आपल्याकडून लक्ष्मी मातेची देखील पूजा होणार आहे आणि लक्ष्मी मातेची, तुळशी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर तुळशीला नेहमी प्रदक्षिणा घालाव्या. आता हे बऱ्याच जणींना प्रश्न असतो की काहींचं वृंदावन असं असतं की त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालता येतात, पण काहींचं वृंदावन तिथं असं असतं की अगदी भिंतीला चिकटवून असतं, आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाही. मग छोटीशी कुंडी असते, ती प्रदक्षिणा घालता येत नाही. मग काय करावं, तर अशा वेळी ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य आहे त्यांनी प्रदक्षिणा घाला आणि ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य नाही त्यांनी स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 1 नाही, 2 नाही, तर 3च प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत. स्वतःभोवती तुम्ही जसजसं आपण घालीन लोटांगण वंदिन चरण करताना कसं स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो त्या पद्धतीनं 3 प्रदक्षिणा मारायच्या. असं समजावं की आपण तुळशीलाच प्रदक्षिणा घालत आहोत. बिना प्रदक्षिणाची तुळशीची पूजा करू नये. आता त्यानंतर अतिशय महत्त्वाचा नियम जो आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आणि आर्थिक वृद्धीसाठी आहे तो आपल्याला करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे. कच्चं दूध भेटलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग आपण जे दूध घरामध्ये वापरतो तापवलेलं असतं थोडंसं घ्यायचं, त्यामध्ये पाणी मिश्रित करायचं आणि दर गुरुवारी तुळशीला आपण हे पाणी अर्पण करायचं. 100% तुमचे आर्थिक प्रश्न सुधारण्यासाठी मदत होते. तसंच आता कष्ट या ठिकाणी गरजेचं असतं, परंतु दैवी शक्तीची कृपा होण्यासाठी आपल्यालाही छोटे उपाय करणं गरजेचे असतात. बघा, तुळशीच्या कुंडीतील जी माती असते ना ती अतिशय थंडगार असते, कारण आपण नेहमी तुळशीला पाणी घालत असतो. तर मस्त ओलावा तिच्यामध्ये असतो आणि तुळशीच्या कुंडीमध्ये माती भरताना एकदम अशी चिकटसर माती भरू नका. थोडीशी मुरुमयुक्त किंवा पाण्याचा निचरा होणारी माती भरा, जेणेकरून आपलं तुळशीचं रोप त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकेल. अगदी चिकट गाळ होणारी माती आपण जर भरली तर बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपली तुळस खराब होऊन जाते. त्यामुळं मिश्र माती आपल्याला तिच्यामध्ये भरायची आहे.
तुमच्याकडून अगदी काळी कुट्ट माती असेल तर या मातीत जर पाणी जास्त झालं तर बऱ्याच वेळा मग झाड खराब होण्याचे संकेत आपल्याला दिसून येतात। मग अशा मातीमध्ये आपण थोडासा मुरुम किंवा वाळू जर मिसळली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झाड वाढवता येतं। बघा, ही माहिती वरती पाहिलेली आहे पण सविस्तर सांगते। तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला या 2 वस्तू यासाठी ठेवायच्या आहेत कारण 1 रुपयाचं नाणं म्हणजे धनाचं प्रतीक, धन म्हणजे साक्षात माता लक्ष्मी। आणि आपल्या तुळशीच्या मातीमध्ये आपण जर 1 रुपयाचं नाणं ठेवलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा धनाची कधीही कमतरता पडत नाही किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येत नाही। म्हणून आपण ते 1 रुपयाचं नाणं तुळशीसोबत ठेवायचं आहे। आणि जो दगड आहे तो दगड म्हणजे काय तर शालिग्राम, भगवान श्रीहरी विष्णूंचं ते एक रूप आहे। जेव्हा आपण तुळशी मातेचं लग्न कार्तिकी एकादशीपासून किंवा कार्तिकी द्वादशी ते कार्तिकी पौर्णिमा या कालावधीमध्ये आपण तुळशीचं लग्न शालिग्राम बरोबर लावत असतो, तर मग तिच्यासोबत ते नेहमी असावे म्हणून एक छोटासा दगड आपण घ्यायचा आणि तो तुळशीच्या मुळापाशी किंवा जिथं आपण 1 रुपयाचं नाणं त्या मातीमध्ये पुरलं ना तर तुळशीसोबत शालिग्राम सुद्धा पुरायचा आहे। बघा, ज्यांच्याकडे शालिग्रामचा खरोखरचा दगड असेल मग त्यांनी तो तुळशीच्या वरती ठेवला, म्हणजे जी वरची बाजू असते तिथे ठेवला, आपण फुलं वाहतो त्या ठिकाणी ठेवला, अक्षदा वाहतो ना तरी चालेल। तरी पण तुळशीत एक छोटासा दगड आणि 1 रुपयाचं नाणं मात्र पुरायला अजिबात विसरू नका। जेव्हा तुम्ही दररोज तुळशीला पाणी घालता तेव्हा खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, अगदी थोडंसं पाणी घालायचं। अगदी तांब्यावर नेलं मग तेवढंच घातलं पाहिजे असं काही नाहीये, कारण जास्त पाणी झालं तरी पण तुळशीचं रोप खराब होऊ शकतं। समजा तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप लावलं तर तुळशी मातेला सुद्धा एकादशीचा उपवास असतो असं म्हटलं जातं। त्यामुळे इतर काही पदार्थ ठेवण्यापेक्षा आपण एक छोटासा गुळाचा खडा तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून त्या मातीमध्ये जे काही जीवजंतू असतील त्यांनाही आपण अन्नदान केलं असं त्याचा अर्थ होतो। किंवा मग तुम्ही उपवासाला जो पदार्थ चालतो असा पदार्थ त्या तुळशीच्या कुंडीमध्ये नैवेद्य म्हणून ठेवून देऊ शकता। जेव्हा आपण तुळशीचं रोप एकादशीला लावतो त्यावेळेस तुळशीला पाणी घालणं अनिवार्य असतं। बाकी मग तुळस लावल्यानंतर पुढे जेव्हा एकादशी येईल तेव्हा एकादशीला तुळशीच्या मुळाशी आपण अगदी चमचाभर दूध त्याच्यामध्ये हळद मिसळून ओतू शकतो। त्याच्यानंतर बघा, एका फुलवातीचं तूप घातलेलं निरांजन तुळशी मातेला लावायचं, त्याने ओवाळून घ्यायचं, धूप लावायचं। या दोन्ही गोष्टी तुळशीपासून थोड्याशा लांब ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपलं तुळशीचं रोप उष्णतेमुळे खराब होणार नाही। ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करायचा। तुळशीची पूजा करताना एकतर आपलं तोंड पूर्वेला आलं पाहिजे किंवा उत्तरेला आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण तुळस ठेवण्याची जागा निवडावी किंवा त्याच पद्धतीने आपलं तुळशी वृंदावन आपण बांधून घ्यावं। त्याच्यानंतर बघा, आपण तुळशीला पाणी त्या दिवशी घालायचं नाही ज्या वेळेस आपल्याकडं सुयर असेल, सुतक असेल किंवा काही अपरिहार्य कारण असेल ज्यामध्ये आपण धार्मिक कार्य किंवा देवपूजा वगैरे करत नाही, तर तेव्हा आपण तुळशीला हातही लावायचा नाही किंवा पाणी घालायचं नाही। त्यानंतर म्हणजे सोयर सुतक फिटल्यानंतर आपण तुळशीला पाणी घालू शकतो आणि तिची पूजाही करू शकतो। तुळशी मातेचं महात्म्य जेवढं सांगावं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे। बघा, तुळशीच्या आसपास आपण अजून कोणकोणती झाडं लावू शकतो आणि त्यांना सुद्धा काय महत्त्व आहे तेही मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे। तर पहा, तुळशीच्या आसपास शेवंतीचं झाड देखील तुम्ही लावू शकता। त्यांचं फूल भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। तुम्ही पांढरी शेवंती लावू शकता, पिवळी शेवंती लावू शकता किंवा आजकाल थोडीशी लालसर रंगाची सुद्धा आपल्याला शेवंतीची फुलं पाहायला मिळतात, तशी लावली तरीही चालेल। याशिवाय आपण तुळशीच्या आसपास ठेवण्यासाठी मनी प्लांट देखील लावू शकतो। वास्तू दक्षिण पूर्व दिशेला आपण मनी प्लांट ठेवू शकतो। मोगऱ्याचे झाड देखील आवर्जून लावू शकतो। ही झाडं तुळशीच्या आसपास लावली तर अतिउत्तम, कारण मोगऱ्याचा गंध देवांना अतिशय प्रिय आहे। पण मोगऱ्याच्या कळ्या देवांना न वाहता मोगऱ्याची पूर्ण उमललेली फुलं आपल्याला व्हायची आहेत, हे मात्र लक्षात ठेवा। यासोबतच आपण जास्वंदीचे झाडसुद्धा लावू शकतो, ज्याचं फूल भगवान शिवशंकरांना आणि गणपतीला विशेष प्रिय आहे। तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला हे तुळशी संबंधी नियम आवडले असतील अशी मी आशा करते। तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला का? आणि जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी